सभागृहामध्ये असताना ही माहिती आम्हाला या ठिकाणी सभासदांनी आतमध्ये दिली आणि मला तरी असं वाटतं की जवळपास 25 वर्षापासून आम्ही या सभागृहामध्ये आहोत आणि पहिल्या वेळेस अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळतं आहे. जे कोणीही केलं असेल ते चित्र फार चुकीचं आहे आणि लोकशाहीकरता घातक आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई अध्यक्षांनी करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी स्वतःची सुद्धा मानसिकता आहे. कार्यकर्त्याला पास दिले जातात त्या संदर्भातला अहवाल पोलिसांनी खरं तर अध्यक्षांकडे दिला होता. सुरक्षेसंदर्भात कसं पाहता या ठिकाणी अध्यक्षांनी त्या बाबतीत सुद्धा आज माहिती मागितलेली आहे की पासेस कशा दिल्या गेल्या, का कारणाचं दिल्या गेल्या, बैठकीच्या आलेल्या लोकांना दिल्या गेल्या किंवा शिष्टमंडळवाल्यांना दिल्या गेल्या, कशा दिल्या गेल्या, काय कारणास्तव दिल्या गेल्या याची सुद्धा त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि उद्यापर्यंत अहवाल देण्याचं त्यांनी या ठिकाणी आदेश केलेला आहे. जितेंद्र आव्हाड आणि यांचे कार्यकर्ते भेटले आता चौकशीमध्ये येईल आणि आता तर आपल्या बांधवाने मला या ठिकाणी मोबाईलमध्ये दाखवलं आहे, त्यामुळे सगळं सीसीच्या अंडर असल्यामुळे या आता चौकशीमध्ये येणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही सभागृहाची सुद्धा भावना आहे आणि आपल्याची तुमची सुद्धा भावना आहे आणि पुऱ्या महाराष्ट्राची भावना आहे. आमदार आहेत त्यांनी त्यांच्यापासून सुरुवात झाली. टोमणे मारतात एकमेकांना, कोण अर्बन नक्षलवाद आहे, कोण बोलतं मंगळसूत्र चोर आहे, तर तिथूनच सुरुवात झाली. तर आमदारांनी पण कुठे तारतम्य बाळगलं पाहिजे की नाही, याचे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे. सभागृहामध्ये आपण एकमेकावर जरी बोलत असलो तरी आपण एकमेकाच्या वेगळ्या विचाराचे असल्यामुळे बोलत असतो, त्याच्यामुळे आपण पर्सनल एकमेकाचे दुश्मन नसतो. विचाराची लढाई असते. मला या विचार आवडतात त्या विचाराच्या पक्षात मी आहे, ज्यांना जे विचार आवडतात ते त्या पक्षात असतात, पण याचा अर्थ आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे. या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता आपण बसत असतो, त्यामुळे हे पथ्य माझ्या